म्हणजे मला बोलायचं होतं, पण तशी संधीच मिळत नव्हती. आपल्या लग्नाच्या ईदी सुरू झाल्यात, त्याआधी आपलं बोलणं लई महत्वाचं आहे. अरे इतकी रोमॅन्टिक असेल असं वाटलं नव्हतं. प्रीतम, असं दुसऱ्यांचं बोलणं चोरून ऐकणं चुकीचं आहे यार. थांब रे तू, आपण काय बळजबरी ऐकतोय का? ती आली आपल्या रूम मध्ये, हा आपण गेलेलो का नाही, आणि आपण इथे अडकलोय. आता तू शांत राहा आणि एन्जॉय कर ना. सुरुवात कुठून करू मला नाही कळत आहे, पण मला बोलायला तर पाहिजेच. हो, आय लव्ह यू बोलणार आता बघ. हरी सर, मी आता जे काही बी बोलणार आहे ते ते ऐकून तुम्हाला काय वाटल, तुम्ही काय म्हणाल मला नाही माहिती, पण पण ह्यो माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हरी सर, सॉरी. आम्ही तुमचं बोलणं ऐकणार नव्हतो, पण प्रीतम बळजबरी मला तिकडे घेऊन गेला कोपऱ्यात. तुला आहे ना जरा पेशन्स नाहीये काय? हा पारू बोल, काय बोलत होतीस? आमच्या समोर बोल ना. प्रीतम, काय चालू आहे? चल. ए नाही 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 पारू, तुला आता राहवत नाहीये ना? हा, लग्नाची घाई झाली आहे ना तुला? नाही म्हणजे जरा आम्ही आमच्या मित्रासोबत काय बोललो तर आलीच लगेच हुकूम गाजवायला. नाही तसं काय बी नाही. पारू, तू बोल त्याच्याशी. अरे तू का जायचंय? आपण लग्नानंतर तीच बोलणार आहे. तो हरीश बिचारा मान खाली घालून ऐकणार आहे. ते काय नाहीये तुमच्या ह्या प्रेमाच्या गप्पा आता लग्नानंतर. प्रीतम सर, नाही ही मुलांची रूम आहे ना, इथे हिचं काय काम आहे मग? अरे यार, तू जा तयार हो. जा 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 ये प्रीतम, ये प्रीतम. जा जा तू तयार हो. आम्ही तुमच्या नवरदेवाला घेऊन येतो. तुम्ही जा जा. बाय बाय. का घालवलंस तिला? अरे तिला काहीतरी महत्वाचं बोलायचं असणार ना. अरे मग आहे ना त्यांच्याकडे वेळ बराच लग्नानंतर महत्वाचं बोलायला. आता आपल्याकडे वेळ आहे का? नाही ना, आई खाली वाट बघते. तू चल तयार हो, लवकर तयार हो. हो. तेच घालशील नाही आहेत चांगले तर आम्ही आणतो. सावित्रीताई, अरे मारुती दादा, तुम्ही इकडे? काही काम होतं का? हा, ते जरा बोलायचं होतं. मला बाहेर मेहंदीवाल्या बायका आल्यात, जरा बघ त्यांना चहा पाणी काय हवंय का? मारुती दादा बोला ना, काय झालं आणि इतके टेन्शन मध्ये का दिसतंय? ते पारूच्या नशिबात काय लिवलंय ना काही कळना. आता थोड्या वेळापूर्वी आईला मॅडमनी जो प्रेम आणि शेला दिला ना, तो खराब झाला. हो, काय खराब झाला? मारुती दादा असं कसं खराब झाला? आणि काय करत होती ती? आणि कुठे आहे आता पारू? रूम मध्ये रडत बसली आणि तिला पण माहिती नाही कसा खराब झाला ते. अरे देवा, काळजी करू नको मारुती दादा, मी बघते. चला आता आपण दोघांना ओवाळून घेऊया. हा, सावित्री, मारुती दादा घ्या, पारू आणि हरीशला ओवाळा. नाही, पर आज तर आईचा मान असतो ना.
पारूचे वडील आणि तूच आई, त्यामुळे हा मान तुझाच आहे. तू पारूला कधीच आईची कमी भासू नाही दिलीस. एखाद्या आईने जे संस्कार केले असते तेच संस्कार केलेस तू पारूवर. आणि हे लग्न जरी किर्लोस्कर मॅन्शन मध्ये होत असलं तरी या सगळ्या लग्नविधीमध्ये पहिला मान तुझाच असणार आहे. बरोबर आहे अहिल्याचं. वळ. ठीक आहे. आजपर्यंत सगळ्यांसाठी करत आलीस पोरी. कधी स्वतः करता कुठली गोष्ट हट्टाने मागितली नाहीस. बिना आईची पोर तू एकली गावाकडे राहिली, पर समद निभावून नेलस. लहान भावाची काळजी घेतलीस. कायम बापाच्या फाटक्या खिशाची जाणीव ठेवलीस. पण आता बस, रात सरली आणि दिवस उजाडायची वेळ आली. आता सगळं सुखाचं. तू स्वतःला जितकी ओळखत नाहीस ना तितकी मी तुला ओळखते. आता चूक कबूल करणार आहेस? नाही बहिणी, ते ना मी इथे असलेल्या सगळ्यांना कळलंय त्या शालीवर मेहंदी कोणी सांडवली ते. उगाच 4 लोकांसमोर तमाशा नको. आतापर्यंत तुझ्या मुस्काडीत पडली पाहिजे होती. पण बहिणी, प्रत्येक वेळी मला मला तूच म्हणालीस ना, चूक तिथे शिक्षा. दामिनी, तू स्वतःच्याच थोबाडीत मारून घे. काय? देवी आई, बहिणी ऐका ना, प्रत्येक वेळी मलाच का शिक्षा? कारण प्रत्येक वेळेला तू चुकतेस. नाही बहिणी, मी एकटीच नाही चुकत प्रत्येक वेळी. चुकून झाली तर ती चूक असते. जाणून बुजून केला तर तो गुन्हा असतो. आता लवकर आवर. उगाच शुभ कार्यात उशीर नको. बहिणी नको ना प्लीज. दामिनी, वहिनींनी सांगितले ते कर, नाहीतर मी करे ना. जोरात. इथे असलेल्या सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. देवी आई, बस झाला तर अजून नको. ज्याची चूक होती तिला शिक्षा मिळाली. मनातलं काळं चेहऱ्यावर उमटलंय बघ. दिशा, अरे वा, खूप सुंदर डिझाईन केलंयस. आधीपेक्षा पण सुंदर दिसते ही शाल आता. तुला वेळ मिळाला की माझ्या एखाद्या साडीवर किंवा शालीवर असं डिझाईन करून देशील मला? हेच तर वैशिष्ट्य असतं एका गृहिणीचं.
ती बिघडलेला पदार्थ सुद्धा परत चविष्ट करून दाखवते. विस्कटलेली रांगोळी पुन्हा रेखाटते, तुटलेली नाती पुन्हा जोडते आणि तुकड्या तुकड्यातला संसार पुन्हा एकत्र करते. पारू, मला अभिमान वाटतो तुझा. तुझ्यात ते कौशल्य आहे. तू सगळ्यांना आपलंसं करून ठेवतेस, एकत्र करतेस. तुझा आणि हरीशचा संसार नक्की सुखाचा होईल याची खात्री आहे मला. माझा निर्णय योग्यच होता. आणि लग्नात ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच राहतात. चला ये. तुम्हाला मी मूर्ख वाटत असेल ना की मी दिशाचं नाव का नाही घेत, पण माझ्यावर कोण विश्वास ठेवणार ना. आता मी तिच्याशी तिच्यासारखंच वागणार आणि तिचा काटा काढणार. पारू पारू अशी का बसली इथं पावसात? अहो कुठं एवढं मोठं पाऊस आहे, भुरभुर तर आहे. मला वाटलं तुला तहान लागली असेल. तुझ्या हाताला मेहंदी लागली ना, म्हणून पाण्याची बॉटल घेऊन आलो. तुम्हाला कसं कळलं मला तहान लागली ते? कसं कळलं? असंच आतून फील झालं. घे. सॉरी, हे घे. सॉरी. ओके. तुम्ही का माझी इतकी काळजी घेताय आदित्य सर? मी माझ्या बाजूने तुमची काळजी घेते, त्याला काहीतरी कारण आहे. मी मनातल्या मनात तुम्हाला माझा नवरा मानलंय. पण आदित्य सर, तुम्हाला तर आपल्या नात्याचं हे सत्य बी माहित नाही, तरी बी. करू सॉरी. तू हरीशशी बोलायला आली आणि आम्ही तुला बोलूच दिलं नाही. हा प्रीतम आहे ना, मूर्ख आहे. राहू द्या सर, काही बी हरकत नाही. मी नंतर नक्की बोलीन हरीश सरांशी. ओके. काय बोलायचं? लई काय? तू बोलू शकतेस माझ्याशी? तुम्हीच म्हणका आदित्य सर. अशी एखादी सुपर पॉवर पाहिजे ना, समोरच्याच्या मनातलं सगळं ओळखता येईल. मग ती सुपर पॉवर का नाही तुमच्या जवळ? एनिवे, तुला जेव्हा सांगायचं तेव्हा सांग. ओके? एनिवे, चल मी तुला सोडतो. सकाळी सकाळी झपाटे. गणी, जा दात घासून ये. तुला मस्त गरम गरम खायला देते. पण आज अचानक कशी काय बनवले? गणी, अरे मी नसल ना उद्यापासनं. गणी, तुला धपाटे खावेसे वाटले ना, तर सावित्री आत्याला सांगा. अगं सावित्री तुला सांगायची काय गरज आहे? मी आता डायरेक्ट तुझ्या घरी ना धपाटे खायला. अगं काय ग हे? इतक्या लवकर सकाळी सकाळी का उठलीस? राहू द्यायचं ना, लग्न तोंडावर आले. बरं तुझ्या हातनं काम काही सुटत नाही. बा, अरे
एकच दिवस आहे ना माझ्याकडं. मला करू दे ना तुमची सेवा. किती माया लावशील का? तू निघून गेलीस ना की घर खायला उठल. आम्ही दोघं बाप लेक कसे राहणार आहेत माहिती नाही. दिस काय कामात निघून जाईल ग, पण संध्याकाळी घरी आल्यानंतर पाय उमऱ्याजवळ अडखळतील. तू गावाकडनं इथं आलीस, घर सजवलंस, या घरची आई झालीस तू. बा, तुझी इस्त्रीची कापड, म्हणजे ती कापड इस्त्री करून ठेवली आहेत कपाटात. हा ना, विसरलेच की मी. गणी, तांदळाच्या डब्यात पैसे ठेवलेत. बा घरी नसल न का बा, तुला गरज लागली तर ते पैसे वापर. पण बाला सांगायचं हा, बापासनं कधी बी कुठली बी गोष्ट लपवायची नाही. तायडे, असं कायमच जायला लागलंस तर का करतेस? आत्मबद मिळशीलच ना घरी. गणी, मला पुढचं काय माहित नाही रा, पण आता तरी मला तुमच्या सोबत राहू दे. प्रिया मॅडम. सर, बिझी. सर, प्रीतम सर, 5 मिनिट. प्रिया मॅडम आल्यात. का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही एवढं लवकर का आलात? हो, तुम्हीच तर यायला सांगितलं ना मला लवकर. हो काय? बरं ठीक आहे, मी आलो फ्रेश होऊन. फ्रेश होऊन आलो. प्रिया मॅडम, प्रीतम सर ना लई चांगले आहेत. फक्त ना थोडेसे खोडकर आहेत. पारू, ऐकलं मी सगळं आतून. तुझ्यासारखी मैत्रीण आहे ना, शोधून सापडणार नाहीये मला. खूप चांगली मैत्रीण आहेस तू माझी. तू आधी का नाही आली माझ्या लाईफ मध्ये? जर तू आधी आली असतीस ना, त्याला प्रीतम काहीतरी वेगळाच असता. म्हणजे प्रत्येक चुकीनंतर माझे कान धरले असतेस ना तू. काय गे, आता तू लग्न करून इथून निघून जाशील. मी माझं मन कोणाकडे मोकळं करायचं पारू? तुझ्यासारखी चांगली मैत्रीण परत नाही भेटणार पारू. प्रीतम सर, निसर्ग ना कधीच कुठली बी जागा मोकळी सोडत नाही. मी गेले म्हणून काय झालं? प्रिया मॅडम आहेत की, त्या बी लई चांगल्या आहेत. तुम्ही ना
एकत्र मिळून काम करा. आता जसं आदित्य सरांबरोबर काम करताय ना तसंच जीवभावानं राहा. प्रीतम सर, माझी ना फक्त एकच विनंती आहे. म्हणजे तू आता उद्यापासून या घरात नसणार आहे म्हणून मला असं सॅड सॅड वाटतंय. यार मी काय बोलतोय ना मलाच कळत नाहीये. पारू, अशी डोळ्यात पाणी आणून जाऊ नकोस ना. स्माइल कर प्लीज माझ्यासाठी. हो हो, एक मिनिट मी कॉल बॅक करतो. अरे सर, महत्वाचा फोन होता का? नाही ग, बोल ना. ते मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोलू का? पारू, आता या फॉर्मॅलिटीज बंद कराव्या लागतील ना. लग्न होणार आहे आपलं. तुझा माझ्यावर पूर्ण अधिकार. मला कसलाच अधिकार नाही सर. हा तुझा स्वभाव आणि मोठेपणा झाला. खूप साधी आहेस तू पारू. अहिल्या मॅम तुझ्यासाठी इतकं काय करतायत पण तुझ्या चेहऱ्यावर त्याचा जराही आनंद नाही. जसं की सगळं नॉर्मल चाललंय. अगं एखादी दुसरी मुलगी असती ना तर आनंदाने नाचली असती. इतकी कशी अलिप्त आणि निस्वार्थी ग तू? अरे सर, मला काय बी मिळवायचं नाही, मग स्वार्थ कसला आला त्यात? अन आधीच माझ्या पदरात जे आहे त्यावर बी माझा अधिकार नाही. पारू, तू अशी कोड्यात का बोलतेस? आणि तुला काहीतरी सांगायचं होतं ना मला, सांग ना. वय त्यासाठीच आले आहे मी. आता मी तुम्हाला जे काय बी सांगणार आहे ते तुम्ही. पारू, ओ आय एम सो सॉरी. मी तुमच्या इम्पॉर्टंट डिस्कशन मध्येच इन केलं का? आय एम सो सॉरी. मी ऍक्च्युली हे विचारायला आले की तू प्रीतमला कुठे बघितलंस का? मी प्रीतमला खूप शोधते, कुठे सापडतच नाहीये तो. तुला माहितीये का कुठे गेलाय? ते प्रिया मॅडम बरोबर आहेत. या घरातल्या पुरुषांना वेड लागलाय बहुतेक. सर्वांना डोक्यावर चढवून ठेवायची सवयच लागली यांना बहुतेक. आता ही पारू कशी बशी इथून जात होती तोवर ती प्रिया आली नवीन. ती तर एक नवीन केसच वाटतेय मला. एनिवे, आणि तू काय करतेस इथे? अगं तुझी हळद आहे ना, तुला तयारी वगैरे काही करायची नाहीये का? हे बघ, तुला पार्लर मध्ये जायचं असेल तर जाऊन ये, मी पैसे देते तुला. नाही नाही नको, मला तसलं काय बी नाही करायचं. पारू, तुला आईला मॅडमने आता बोलवलंय. हरीश सर, दिशा मॅम, तुम्हालाही. ओ ओके, चला. पाऊस येण्याची लक्षणं दिसत आहेत. एक काम करू, पटकन जाऊन दर्शन घेऊ. हो. तुम्ही पुढे व्हा, मी हार नारळाचं वगैरे बघून येतो. अरे तू थांब ना, मी जाऊन येतो. नाही नाही नाही, तुझा तू गुरुजींना जाऊन विचार की हरीश आणि पारूची काही विशेष पूजा वगैरे करायची आहे. ओके. तेवढं बघ. हो. मी आलोच. चला.
आजी नारळ आणि फुलं द्या ना. किती झाले? 100 रुपये. हा. थँक्यू. ए लेकरा थांबवायचं. हे पैसे तुझ्या जवळच ठेव. का? अरे इतकी वर्ष झाली बघ मी इथं फुलं घेऊन बसत्या. मला पायानं चालाही येत नाही रे बाळा. आणि वय बी झालंय बघ माझं. त्याचं एकदा बोलावून आलं की समजा इथं मागं टाकून जायचं बघ निघून. आजी असं का बोलतोय? अरे बाळा समद्यासनी असंच आहे. आणि हे बघ माझी एक इच्छा आहे, पुरी करशील का तू? कोणती? आतापर्यंत ज्याच्या नावानं पोट भरत आली ना त्याच्या दानपेटीत 100 रुपये तरी टाकावं असं मला वाटतंय बघ. पोरा माझं एक काम करशील का? तू आता चाललायसच ना, माझं एवढं 100 रुपये टाक की त्या दानपेटीत. आजी पण मला असं वाटतं तुम्ही टाका ना तुमच्या हाताने. अरे आता काय सांगितलं तुला, मला पायानं चाला येत नाही रे लेकरा. एवढं माझं 100 रुपये टाक. देव कल्याण करल रे बाळा तुझं. धर. अमरेला धर. मी म्हणजे हो तूच. आता ती पारूला तिला सांगितलं असतं हे काम, आणि ती तर नवरी होऊन बसली आतमध्ये जाऊन. त्यामुळे तू पकड धर. ओके. ओके. मी पारू सोबत नव्या आयुष्याची सुरुवात करतोय. आजवर मी अनाथ होतो, पण आता माझं स्वतःचं कुटुंब असणार आहे. तुझा आशीर्वाद असू दे. तू परत परत मला शरण यायला लावू नकोस. तुझ्यासमोर हात जोडते याचा अर्थ मी कमजोर आहे असं समजू नकोस. हा तुझाच अंश आहे. माझी परीक्षा बघण्याऐवजी मला मदत कर. हरी सरांना समजा खरं खरं सांगायची एक संधी दे. देवा, पारूला हवं ते मिळू दे. तिच्या आयुष्यात फक्त आनंद, सुख आणि खूप प्रेमी होते. एक मिनिट, मोहन सरांचा अर्जंट असेल. सदा सौभाग्यवती भव. तुमचा जोडा अनंत काळापर्यंत टिकून राहील. पारू बाळा. अगं काय झालं? हरी सरांसोबत भेट झाली का तुझी? झालं का काही बोलणं? सावित्री आत्या, हो मी केव्हापासून प्रयत्न करते पण त्यांना एकांतात भेटून त्यांच्याशी बोलायची संधीच मिळत नाही. अगं बाळा मग फोन करायचा ना. फोन कर. तुम्हाला काय वाटतं मी फोन नसेल केला? अहो केव्हापासून फोन करते त्यांचा फोन बंद येतोय. मी कसं बोलणार आहे ना त्यांच्याशी मला कळतच नाही. हे बघ बाळा, तू हरी सरांना भेटू शकत नाही, पण मी तर भेटू शकते ना. वय सावित्री आत्या, अहो हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. ही चांगली कल्पना आहे. तुम्ही तर त्यांना सहज भेटू शकता. मी एक काम करते, मी एक चिठ्ठी लिहते. ती चिठ्ठी नेऊन ना पटदिशी त्यांना पोहोचवा. म्हणजे त्यांना काही प्रश्न असतील तर तुम्ही त्याची बरोबर उत्तर देऊ शकता ना. कसं का असं ना, पण हरी सरांना समजा सत्य कळलंच पाहिजे. बाळा हे बघ,
मग लिही लवकर चिठ्ठी. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आता थोड्याच वेळात तुम्हा दोघांना हळदीसाठी बोलवते. नाही नाही सावित्री आत्या, मी हळद नाही लावून घेऊ शकत. मी चिठ्ठी लिहते पडदेशी. बॅग पारू अगं लवकर. पारू बाळा लवकर, कोणीतरी येईल. उभय सावित्री आत्या, हे घ्या, ही चिठ्ठी नेऊन त्यांना द्या. हो. दादा काय रे? मला काय वाटतं, आदित्यला पण हळद लावायला हवी. का? त्याचंही लग्न लवकर होईल ना. काका हे काका, पण दादाचं डन आहे. काय? हा म्हणजे एकदा ती डोळेवाली सापडली की डन ना. टॅमी, हरीशच्या हातात बघ काय चिठ्ठी दिसते. दिसते मग. स्टुपिड. मग काय मग, ती चिठ्ठी फिक्स पारूने दिलेली असणार. त्यात मला वाटतं त्यांच्या नेक्स्ट प्लॅन बद्दल काही ना काही लिहिलेलं असेल. आपल्याला पण कळायला हवा ना त्यांचा नेक्स्ट प्लॅन काय. तू एक काम कर, तू जा आणि ती चिठ्ठी घेऊन ये. जा. ए मी अगं, कसं काय करतेस तू? तू या घरची सून आहेस. तू हरीशला हळद लावायला जा आणि त्याच्याकडून ती चिठ्ठी घेऊन ये. सिंपल. मी आलोच जरा हळदला. पारू बाळा,
मला हे तुझ्यासाठी करावंच लागणार आहे. अजून कोणी राहिलंय का हळद लावायचं? मी मला लावायची हळद. सावित्री होतीस कुठे अगं? चल लावून घे हळद. हो. पारू पारू अगं काय ग अगं दरवाजा आहे, तू इथून का आली आहेस? हे काय? हरीश नाही आला अजून? हरीश इतका वेळ वरती काय करतोय? नक्कीच काहीतरी गडबड असणार. नवरी मुलीला हळदीसाठी बोलवा, नवरदेवाला सुद्धा हळदीसाठी बोलवून घ्या. नवरीची हळद झाली की दोघांचं एकत्र औक्षण करायचं. गुरुजी मी आणते पारूला बोल. नाही नाही वेट प्रिया, तू कशाला जातेस? दामिनी आंटी जातील ना. कारण काय आहे, पारू पण आता या फॅमिलीचं पार्टच आहे ना. मग तिला बोलवायला असं एम्प्लॉई जाणार ते बरोबर नाही वाटत. हो ना दामिनी आंटी? सासू मॉम चालेल ना? हो, मी जाते पारूला आणायला. तसंही ते माझं कर्तव्यच आहे ना. दामिनी, तुझ्या तोंडून कर्तव्य ऐकून आश्चर्य वाटतंय, पण ठीक आहे, बोलो पारूला जा. दोघींना अचानक पारू फॅमिली मेंबर वाटायला लागली. हाल में कुछ काला. तू ये आधी 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 बस. नाही नाही, मी बसायला नाही आले. बर पण तू इथून का आलीस? पडली असतीस, काही झालं असतं तर? परिस्थिती तशी नव्हती हरीश सर. मला लई काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. मी लई वेळा प्रयत्न मी केला, पण ते शक्य नाही झालं. हरीश सर, मी आज सावित्री आत्याकडे तुमच्यासाठी चिठ्ठी मी पाठवली होती. हो, सावित्री आत्याने दिली ती मला चिठ्ठी, पण हळदीमध्ये ती दामिनी मॅडमने काढून घेतली माझ्याकडून. पण झालंय काय? तुला काय एवढं सांगायचंय मला? तू का घाबरली आहेस? हरीश सर, मला माफ करा. मी हे लगीन नाही करू शकत. आधीच माझं लगीन झालंय. काय?
पारू पारू काय गे सावित्री, अगं इतका वेळ लागतो का या पारूला तयार व्हायला? तुझ्यासारखी झोपली आज जाऊन. बोलव ना तिला. तू तू हो बाजूला, मी बघते. हो बाजूला हो सावित्री. हे काय बाहेरून पारू पारू काय गे सावित्री, कुठे आहे पारू? तू खोटं बोललीस माझ्याशी. पारू कुठे गेलीये की तूच पळवून लावलंयस तिला? तुला तुला कल्पना आहे मी हे सगळं जाऊन अहिल्या वहिनींना जर सांगितलं तर त्याचे काय परिणाम होणार आहेत? तू आता गेलीस. मॅडम, अहो हळदीचा एक मुहूर्त असतो. मुहूर्ताची वेळ टळून जात आहे. नवरी मुलीला बोलवा लवकर. नवरदेव आणि नवरीचं औक्षण अजून बाकी आहे. पारू घराकडे पण नाहीये. पारू, ही काय पद्धत झाली? गुरुजी कधीपासून बोलवतायत? इतका महत्वाचा दिवस आहे, तू होतीस कुठे? आई, दुसऱ्याच्या जीवाला घोर लावायची ही सवयच लागली तुम्हाला. मारुती जरा शांत हो. हळद आहे तिची आज. दादासाहेब, पण मी जेव्हा तिला आणायला गेले होते ना घरी, तेव्हा ती नव्हती घरात. तिला विचारा. नाही नाही, घरीच होती. आई ती मागच्या बाजूला होती. ते काय तिचं नाव, वैजू सोबत खेळत होती. मी तिथेही बघितलं होतं आधी. नाही नाही नाही, इट्स ओके, ते सगळं ठीक आहे. पण पारू, तू अजूनही रेडी का नाही झालीस? तुझी हल्दीवाली ज्वेलरी तू अजून पण वेअर नाही केलीस. पारू, हे बालिश वागणं बंद कर आता. तू तुझ्या आयुष्याच्या अतिशय महत्वाच्या टप्प्यावर उभी आहेस आणि हे मुहूर्त निघून चाललाय. तिकडे दिशा हरीशला बोलवायला गेली, तोही खाली येत नाहीये. तुमच्या दोघांकडून हे असं बेजबाबदार वागणं मला अजिबात अपेक्षित नाहीये. अहिल्या, जरा सबुरीत. मोठा प्रसंग आहे, घाबरली असेल ती. श्रीकांत, ती लहान नाहीये आता. तिला त्या हळदीचे दागिने घालायला घ्या. मुहूर्त टाळायला नको. गुरुजी, तुम्ही पारूच्या हळदीची सुरुवात करा. मला तर नाही येत. पारूवर खूप डाऊट येतो. वहिनी, मी या घरची सून आहे ना, तर मी तिला तयार करते. माझं कर्तव्यच आहे ते, है ना? ये पारू. काय गे पारू, तू आधीच कुठून हळद खेळून आली आहेस? दामिनी, आता तू काही मध्ये खुसपट काढू नकोस हा. मला गरजच नाहीये.
माझं लक्ष गेलं. आणि अजून पारूला आपण हळद लावायला सुरुवात पण नाही केलीये. त्याआधीच ही हळद आली कुठून? ऍक्च्युली काकू आई ते मी तिला घेऊन आलो ना तर माझ्या हाताची हळद लागली. सॉरी. अहो तुमचं आवडत आहे का? केव्हापासून मी नवऱ्या मुलाला बोलवा म्हणतोय. नवरा मुलगा अजून आला कसा नाही? सासू मी हरीशला परत एकदा बोलवून आणते. मी दागिने घालते. हरीश, हरीश, बापरे, लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरदेव गायब. सासू मॉम, मी पूर्ण रूम चेक केली पण हरीश नाहीये रूम मध्ये. काय?